12 कोण आहे मान नंबर पाठव उत्तमला सांगायला हा पॅनल्टी जवळ परत दुसरं तर मान नंबर पाठव तुम्हाला त्याचा नंबर घे पाठवून लागेल आयोग जण या ना बसा या डमाग्या बसा अजून तरी पण येट लागत हो कॉमेंट वाला नाव सांगा बघा त्या पॅनल्टी लागेल ते ड्रेस कोड आहे कुंड्या बघ हा देतील ना भेटेल नाही 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 भेटेल 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 कामगार पक्ष आहे चला बॅटमॅन चला जा बॅटमॅन जा दोघं बॉल घे बॉल हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी थोडी समालोचनाची भूमिका पार पाडतोय की सतत कालची स्पर्धा सुरू झाले कालचा पहिला दिवस आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या 2 दिवसांती खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल एक चांगला गोड आवाज आमच्या जीवन सरांचा ऐकला नक्कीच त्यांचं नेहमीच पाठबळ या स्पर्धेला मिळतं आणि त्यांचं खऱ्या अर्थाने मी मनापासून अभिनंदन करेल की एक चांगलं समालोचक आम्हाला मिळाला आणि आमच्या विभागाला सतत त्याची प्रत्येक वेळी भरणे लागते त्यांचं मनापासून आभार करतोय जाऊया मॅचकडे जिथे मॅच पाहतोय आपण आजच्या दिवसातील शेवटची मॅच अनुभवतोय एका साईडला लोभेवाडी तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल लोभेवाडी कामगार संघ तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल भोपळेवाडी हा संघ 2 दिग्गज संघ एकाच पंचकृषीतील दोन्ही संघ सध्याच्या घडीला नौके असले तरी कशा प्रकारे क्रिकेटचा खेळ मैदानावर दाखवतील हे मात्र पाहावं लागेल स्ट्राइक एंडवर फलंदाज हनुमान तर नॉन स्ट्राइक एंडवर असेल किसन म्हणजेच उर्फ पीटर जो मागे 10 वर्षाचा प्लेयर आज त्याची बॅटिंग कशा प्रकारे पाहायला मिळेल यात शंका नाहीये जेव्हा फेकी बॉलिंग चालू होती तेव्हा हा प्लेयर मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता पहिला बॉल पिबनचा या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपाचा बॉल मात्र पाहायला मिळाला म्हणजेच नो बॉलची सांगता फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर तर फ्री हिट फलंदाज असेल स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहू शकाल हनुमानला पिबनचा पहिला षटक 30 सर्कलचं बंधन असलेला पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज नंदूला आपण पाहतोय स्ट्राइक एंडवर हनुमानासारखा फटका खेळावा लागेल ती ताकद दाखवावी लागेल आज इथे आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवर फटका सजवायचा होता परंतु निर्धाव बॉलची सांगता फार चांगली डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले यात शंका नाहीये इथे गोलंदाजी नंदू सध्या हवी ठरतोय नंदूची गोलंदाजीचा विचार केला तर भोपळेवाडी संघाकडून खेळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय ही मॅच खऱ्या अर्थाने पाहण्यास मजा येईल यात शंका नाहीये तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक या स्पर्धेला बघण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे दुसऱ्या बॉलवर मात्र घणागती प्रार बॉल निघून चाललाय वाडिश लॉंगन मधून चेंडू सी मारे कपार फलंदाज हनुमानच्या बॅट मधनं येतोय हा दमदार चौकार पहिला चौकार येतोय 4 ने श्री गणेशा केलाय म्हणजेच विचार केला तर धाव फलकावर धावा लागले गेले ते बिनबाद 5 धावा षटकातील दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी परंतु तितकाच प्रहार देखील कडक पाहायला मिळाला यात शंका नाहीये एक दमदार फलंदाज हनुमान सध्या स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय
स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा सज्ज. इथे आउटसाइड द लेग स्टंप एक अभ्यंतर धाव फलकावर जोडली जाईल. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव देखील धाव फलकावर घेतली जाईल. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. नक्कीच स्पर्धेला इथे उलटाच बॉल होता आणि मी तर म्हणेन पहिला पायचीत पकडला जातोय. फलंदाज बाद हनुमान बॅक टू द डग आउट. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल या लोभेवाडी कामगार संघाचा कर्णधार म्हणजेच नरेश लोभी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना नक्कीच आमचे ब्रदर्स स्पोर्ट इव्हेंट ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामॅन खऱ्या अर्थाने सावलीत बसलेत. विकासजी मेंगाळ माझे भाचे. या ठिकाणी मात्र फटका दमदार होता परंतु पकडली जाते झेल. संपवला तो मात्र नरेश या फलंदाजाचा खेळ. एक अफलातून फलंदाज सध्या बॅक टू द डग आउट होत आहे. ज्या फलंदाजावर नजरा होत्या तो फलंदाज सध्याच्या घडीला बॅक टू द डग आउट होत आहे. फटका खेळायचा होता कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून परंतु त्या ठिकाणी झेल टिपली आणि मी तर म्हणेन जिथूनच एक चौकार आलाय तिथून खऱ्या अर्थाने कुठल्याही धाव मिळाली नाहीये. परंतु नॉन स्ट्राइक एंडचा विचार केला तर पीटर अजूनही नॉन स्ट्राइक एंडवर असेल. स्ट्राइक एंडवर एक नौका फलंदाज काशनाथ असेल उर्फ काश. लेग साइडचा बादशाह मानला जाणारा हा फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राइक एंडवर खेळतोय. शॉर्ट बॉल आणि त्याला राहुल द्रविडची स्टाईल परंतु रनिंग मात्र कमी आणि काय गरज होती का ही रन घेण्याची. बॉल हातामध्ये होता. हा खेळण्यासाठी चान्स भरपूर चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॉलला अडवलं गेलं आणि तत्पूर्वीच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फेकी चांगली पाहायला मिळाली. विकेटचं झालं पतन. फलंदाज बाद होईल. इथे काशनाथ बॅक टू द डग आउट. 5 ओव्हरची मॅच आहे. विचार करून खेळावं. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 विकेट या ठिकाणी पिबनचा पहिला षटक आहे. 38 सर्कलचं बंधन असलेला षटक. 3 विकेटचं पतन. इथे फटका दमदार आहे आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट दरम्यान. चेंडू सीमा रेखा पार. पीटरच्या बॅट मधनं येतोय हा दमदार चौकार. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचं राहिलंय. संतोष कुठे असेल गोरेवाडी संघाचा संतोष. आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल या ठिकाणी यायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी. नेक्स्ट गोलंदाज धाव फलकावर धाबा लागले गेले ते मात्र किती 10 धाबा. पिबनचा पहिला षटक. धाव संख्येचा विचार केला तर सरासरी फार चांगली पाहायला मिळते. 10 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज भोपळेवाडी संघाकडून लहूला आपण पाहतोय. समोर फलंदाज ओमकार. इथे बॉल वाईड आहे. एक एक्स्ट्रा बॉल फेकावं लागेल. पहिला बॉल वाईड येतोय. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 11 धावा धाव फलकावर जोडले जातील शंका नाहीये. नेक्स्ट बॉल असेल ओमकार साठी.
इथे फटका चांगला आहे, बॉल निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामधून. चेंडू सीमा रेखा पार. 4 रन. जरी दोन्ही संघ नौखे असले परंतु खेळण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल पीटर ऑन फायर. सॉरी, या ठिकाणी फलंदाज ओमकारच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार. नक्कीच ओमकारच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. एक चांगली फलंदाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले, यात शंका नाहीये. ऑन स्ट्राईकला असेल ओमकार. यावेळेस फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय, बॉलला अडवला गेला. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल आणि एका धाबेने 10 फलक वधारेल. जाऊन पोहोचेल टीमची टोटल अर्थात 20 या धावसंख्येवर. म्हणजेच विचार केला ना तर 10ची सरासरी राखण्यामध्ये यश आले लोभेवाडी कामगार संघाला. इथे बॅटची कडा लावले आणि डोक्याची घंटा, परंतु फलंदाज शेफ आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणेन एक धाव घेतली जाईल. 21 धावा धावफलकावर जोडले गेले. 5 षटकाचा सामना आहे. 21 धावा धावफलकावर लागले गेलेत. समोर ओमकार आहे. इथे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल लँड झाला आणि मी तर म्हणेन एक धाव घेतली गेली आणि एका धाबेने 10 फलक वधारेल. जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. बिग हिटर फलंदाज पीटरची झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केली जाते. एक मोठ्या फटकेबाजाला मात्र मी तर म्हणेल चांगल्या फलंदाजाला त्या ठिकाणी जीवदान दिलं जातं आणि एक धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच 2 षटकाचा सामना या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल अर्थात 23 धावा. .50 ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. विचार केला ना तर प्रति षटकामागे सरासरी वाढत चालले, परंतु 23 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर हनुमंत. तर स्ट्राईक एंडवर ज्या फलंदाजाला मागच्या बॉलवर जीवदान मिळाला तो फलंदाज स्ट्राईक एंडवर पीटरला तुम्ही पाहू शकाल. या पीटरचा मागचा इतिहास सांगतोय मित्रांनो तुम्हाला. कशेळे या ठिकाणी ओपन टुर्नामेंट मध्ये ओपन संघाविरोधात खांडस सारख्या संघाविरोधात 6 बॉल आणि 5 षटकार ठोकले होते. एक वेळ होता, त्या वेळेमध्ये त्याची फलंदाजी भल्या भल्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने घाम फोडण्याचं काम करत होता. तो फलंदाज सध्या बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल. फटका चांगला होता, कव्हर ड्राईव्ह मध्ये ढकलला होता, परंतु एकच सिंगल घेतली जाईल आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल. या 2 फलंदाजावर खऱ्या अर्थाने सगळी दारोमदार असेल टीम लोभेवाडी कामगार संघाची. समोर ओमकार आहे ऑन स्ट्राईकला. इथे बॉलिंग मात्र फार चांगली पाहायला मिळते. निर्धाव बॉलची सांगता, अफलातून गोलंदाजी मात्र पाहायला मिळते, यात शंका नाहीये. असे गोलंदाज अगदी छोट्या वयामध्ये आपली कसरत करून या ठिकाणी पोहोचले असतात आणि मी तर म्हणेन फार चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक बॉलला झेज करणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल कंप्लीट. फेकी मात्र फार चांगली पाहायला मिळाली आणि एकच धाव घेतली जाईल.
आज देखील पीटरच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाले. जर 3 षटकार बॅक टू बॅक मारले तर माझ्याकडून तब्बल 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, यात शंका नसेल. पीटर साठी प्राइज असेल 3 बॉल 3 षटकार, 300 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. इथे मात्र डीप मिड विकेटला बॉल रवाना झालाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. अद्यापर्यंत विचार केला तर फटकेबाजी मात्र पाहायला मिळते. कदाचित असं वाटलं, एका वेळेस असं वाटलं की आमच्या टीम मध्ये समाविष्ट करायला पाहिजे होता, परंतु वेळ नसल्यामुळे संसारे प्रपंच सांभाळून थोडा क्रिकेटकडे एक नजर मारली आणि बॅटिंग मात्र फार चांगली पाहायला मिळाली, यात शंका नाहीये. म्हणतात ना की कष्ट प्रामाणिकपणे केलं ना तर यश मात्र तुमच्या पाठीमागे धावेल. परंतु सध्याच्या घडीला कोणता संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल हे मात्र बघावं लागेल. इथे बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा बॉल दबाव पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बॉल फेकावं लागेल गोलंदाजाला, म्हणजेच गोलंदाजी ट्रॅकवर हनुमंताला पाहू शकाल. गोलंदाजी फार चांगले. इथे अतिशय सुरेख चेंडू, अगदी मी तर म्हणेन खोलात बॉल टाकला होता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. फार चांगली गोलंदाजी पाहतोय. मैदानाच्या बाहेर तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. इथे मात्र एसटी रक्षकाची हालचाल मात्र फार चांगली पाहायला मिळाली आणि मी तर म्हणेन एक विकेटचं होईल पतन. पीटर बॅक टू द डगआउट. नेक्स्ट फलंदाज दीपकला आपण पाहतोय. बॉटल घेऊन होई ना. तर नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल धाबेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम धारेवाडी. सततच्या 4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कॅमेरामध्ये कैद केली जाते. त्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सतत 4 दिवस अगदी मी तर म्हणेन आकाशाला गवसणी घालणारा प्रत्येक बॉल त्यांच्या नजरेसमोर टिपला जातो आणि काय जबरदस्त क्लॅरिटी मात्र पाहायला मिळते. ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि प्रत्येक विभागात कशेळे विभागात जर पाहिलं ना तर फार चांगली स्पर्धा कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून. अगदी त्यांना बाहेरून देखील फार ऑर्डर असतात, परंतु जशा ऑर्डर ऍडजस्ट करता येतात तेवढे ते करतायत. फार चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, यात शंका नसेल. सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट गोलंदाज निवृत्ती. पहिलाच बॉल अगदी नाकाच्या जवळून बॉलला उडवला गेला आणि मी तर म्हणे निर्धाव बॉलची सांगता होते. ते 10 फलकावर धावा लागले गेलेत. 30 धावा. षटक क्रमांक आपण 4था पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॅटची हलकीशी कडा लागते. एसटी रक्षकाने फार चांगली कामगिरी केली आणि मी तर म्हणेन एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. निर्धाव बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बॅक टू बॅक 2 निर्धाव काढल्यानंतर तिसरा बॉल मात्र या ठिकाणी वाईट पाहायला मिळाला, यात शंका नाहीये.
इथे बॅक टू बॅक तिसरा बॉल निर्धाव येतोय. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, निवृत्तीला पाहू शकाल, अगदी गोलंदाजी ट्रॅकवर. चौथा बॉल डॉट. हा षटक निर्धाव फेकला जाईल का? जर निर्धाव षटक आला तर मी तर म्हणेन नक्कीच माझ्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, यात शंका नसेल. 4 बॉल डॉट पाहायला मिळाले. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉल ढकलला गेला आहे. नक्कीच चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव. 5व्या बॉलात एक धाव घेतली आणि शेवटचा बॉल असेल या गोलंदाजीचा आणि अतिशय चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ते दीपक ऑन स्ट्राईकला असेल. फटका चांगला आहे. अगदी मी तर म्हणे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल जावला आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल. एक चिक्की सिंगल कंप्लीट आणि एका धाबेने षटक संपतोय. 4 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल अर्थात 33 धाबा. विचार केला तर या गोलंदाजाचा निवृत्तीचा विचार केला तर फक्त आणि फक्त त्या 3 धाबा खर्च केल्यात. तो निवृत्ती या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी आणि कुठेतरी धाबाला अंकुश लावलं गेलं. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. बॅट्समनची जर हाईट पाहिली ना तर मी तर म्हणेन अगदी ब्रेटलीची आठवण होते. इथे पहिल्याच बॉलवर उडवली दांडी गुल. फलंदाज बाद. मिस्टर दीपक बॅक टू द डगआउट. अखेर लोभियाडी कामगार संघाचा कर्णधार म्हणजेच माझे मोठे बंधू अर्थात शरद ऑन स्ट्राईकला जाणार. आणि बऱ्याच दिवसातून जर विचार केला तर अगदी 15 वर्षातून हातामध्ये बॅट पकडली आणि 15 वर्षाचा अनुभव आज या बोरवाडीच्या मैदानावर पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईक असेल शरद. पहिलाच बॉल हवेत असेल. स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये टिपली जाईल झेल. संपवला तो मात्र फलंदाज शरदचा खेळ. आणि इथे खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक जेव्हा पीटर होता तेव्हा धावा येत होत्या, परंतु जसा पीटर गेला तशा धावा मात्र स्टॉप झाल्या. आणि एक छोटासा खेळाडू म्हणजेच 13 ते 14 वर्षाचा खेळाडू साहिल सध्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. साहिल कशा प्रकारे षटकाराची आतषबाजी करेल हे देखील पाहावं लागेल. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती मात्र महान पाहायला मिळेल यात शंका नसेल. ऑन स्ट्राईकला सध्या लोभेवाडी गावचा उभरता सितारा म्हणून ज्याची ओळख आहे तो साहिल सध्या ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. साहिल लोंगले तोय ज्याची खऱ्या अर्थाने 3 लाखात निवड झाली. कर्जतचा वंडर बॉय म्हणजे साहिल लोंगले, परंतु इथे साहिल लोंगले नसून साहिल लोबी पाहतोय. इथे बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, पकडली जाणार झेल. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतील. साहिल बॅक टू द पॅव्हेलियन. संपले का काय गडी? नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल संजय पादीर म्हणजेच पंच तुम्ही पाहू शकाल. संजय पादीर त्यांचा मुलगा कुणाल
पादीर सध्या ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. नक्कीच संजयचा मुलगा या ठिकाणी ऑन स्ट्राईकला असेल आणि एक षटकार मारला तर तब्बल 500 रुपये. या फटका चांगला आहे परंतु पकडली जाते झेल. मग काय करतो तर नेक्स्ट फलंदाज 8 विकेट. नेक्स्ट फलंदाज काल पाठ आहे इथे दिनेशला तुम्ही पाहू शकाल. जो दिनेश केव्हा मारली तू नंतर करीत फलंदाजीसाठी आला होता हनुमान त्याचा मुलगा दिनेश सध्या ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. खेळाडू आमचे दमदार आहेत परंतु मूर्ती लहान असल्यामुळे इथे ओमकारला स्ट्राईक मिळाली नाहीये. आणि मी तर म्हणेन धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त लागले गेलेत 33 धावा. म्हणजेच हा षटक येतोय निर्धाव. म्हणजेच एकही धाव न येता 33 धावा धाव फलकावर लागले गेलेत. 30 बॉल आणि गरज असेल 34 धावसंख्येची. त्या 34 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये खूप लो स्कोरिंगची मॅच आहे. नक्कीच पाहण्यासारखं होईल यात शंका नसेल. मैदानाच्या चारी बाजूला फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि यांची तुडुंब गर्दी आज बोरवाडीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. लोबेवाडी कामगार संघाने फक्त 33 धावा बनवल्यात आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय टीम भोपळेवाडी संघापुढे. त्या 34 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे मात्र पाहावं लागेल यात शंका नाहीये. तर नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच. मी विनंती करेल दोन्ही संघाच्या कर्णधाराला म्हणजेच दाबेवाडी आणि धारेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेक करिता या ठिकाणी यायचंय. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर लेग स्क्वेअरचे पंच संजय पादीर आणि मेन पंच देखील संजय पादीर आपण पाहतोय. सततच्या दिवसाचा विचार केला तर दोन्ही संजय पादीर बंधू खऱ्या अर्थाने पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. भोपळेवाडी संघाकडून दोन फलंदाज ग्राउंड मध्ये जात असताना तुम्ही पाहू शकाल नंदू आणि त्याच्या सोबत गणेश अशी जोडी आपण पाहतोय. ही जोडी भोपळेवाडी संघासाठी फार महत्वाची असेल कारण दोन्ही सलामीवीरला गेलेले फलंदाज आयोजनाचा विचार केला तर बोरवाडीचं आयोजन अगदी दमदार आयोजन पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज नंदू तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल गणेश अशी जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीचा तोफखाना अगदी 20 वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाजी ट्रॅकवर
काशला तुम्ही पाहू शकाल. पिबनचा पहिला षटक 38 सर्कलचं बंधन असलेलं पहिला षटक हाताळत असताना लोभेवाडी कामगार संघाकडून पिबनचा पहिला षटक टाकत असताना काशला आपण पाहतोय. तर ऑन स्ट्राईकला नंदूला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर नंदू कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. 34 धावांचं लक्ष आहे आणि ते पार करण्यासाठी उतरलाय नंदू आणि गणेश. पहिला बॉल आणि या ठिकाणी मी तर म्हणेन एक्स्ट्रा स्वरूपाचा बॉल म्हणजेच वाईट धाव फलकावर जोडली जाईल. एक अभंतर धावाने श्री गणेशा केला जातोय भोपळी या संघाचा. आणि दुसऱ्या बॉलवर आपली दादागिरी प्रस्थापित करत असताना नंदूच्या बॅट मधनं ठोकला जातोय हा दमदार षटकार. धाबेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचंय. धारेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्या बॉलचा विचार केला तर नक्कीच वाईड बॉल आला. तदनंतर दुसऱ्या बॉलवर घणाघाती प्रहार. नंदू ऑन फायर. जसा पुष्पा फायर होतोय तसा खऱ्या अर्थाने नंदू फायर झाला आणि नंदूच्या बॅट मधनं पहिला षटकार येतोय. धाबेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी तो टीम धारेवाडी संघाला. दुसऱ्या बॉलवर समोरच्या दिशेने या क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका म्हणजेच समोरचा फटका आणि मी तर म्हणेन या ठिकाणी चौकार येतोय. चौकारच्या स्वरूपात धाव फलकावर धाबा लागले गेलेत ते 11 धावा. अचूक मारा करावा लागेल. इथे नक्कीच पाहिलं तर प्रयत्न सुरेख होता परंतु निर्धाव बॉलची सांगता. तिसरा चेंडू फेकून झालाय. मी तर म्हणेन 11 धाबा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही काय धाव संख्येची गरज असेल. 5 षटकाचा सामना आहे. ऑन स्ट्राईकला नंदूला पाहू शकाल आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव मात्र धाव फलकावर जोडली जाईल. आउटसाइड द लेग स्टंप प्रत्येक बॉल आपण पाहतोय. इथे बॉल थोडासा स्पीडने जर फेकला तर नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. इथे बॉल हवेत असेल. दीपेक बॉल खाली येणार परंतु नो मॅन्स लँडला बॉल ट्रॅव्हल आणि बॉल अडवला जातो. उचलणार फेकणार तदनंतर घेतली जाईल. 2 धावा कंप्लीट आणि इथे 2च्या मदतीने धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर 14 या आकड्यावर. इथे बॉल हवेत असेल. नंदूने खऱ्या अर्थाने फटका फसला होता आणि जिथे धाबा येत होती गरज होती का या फटक्याची. मी तर म्हणेन फलंदाज होईल बाद. नंदूला माघारी परतावं लागेल. बॅक टू डग आउट ऑन नंदू. तर नेक्स्ट फलंदाज निवृत्ती ज्याने गोलंदाजी करत असताना अगदी 3 धाबा खर्च केल्या तो निवृत्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही पाहू शकाल निवृत्ती या फलंदाजाला. अगदी सातत्याने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी देखील बोरवाडीचं आयोजन आणि तितकाच घेतलेली मेहनत अफाट मेहनत घेऊन हा मैदान तयार केला आणि मी तर म्हणेन एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळालं. फुल टच बॉल आहे. बॉल हवेत असेल. साहिल मात्र चुकी करतोय आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स. सीमा रेखा पार. मिळतील 4 रन. हवेचा थोडा स्रोत इथे सूर्य अगदी डोळ्यावर आला आणि मी तर म्हणेन साहिल सारखा एक उत्कृष्ट कॅचर मी तर म्हणेन झेल सोडणं म्हणजे फार चुकीचं आहे. जेणेकरून त्याच्या डोळ्यावर नक्कीच एक सूर्याचं किरण आला असेल आणि इथे झेल सुटली असेल.
नेक्स्ट गोलंदाज असेल नरेश लोभी. नरेश लोभीला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर अगदी गणागती प्रहार आणि तिथे शॉट मिड ऑफ ला बॉल ट्रॅव्हल झाला आणि मी तर म्हणेन घेतली जाईल एक सिंगल कंप्लीट. निवृत्तीच्या बॅट मधनं या ठिकाणी एक धाव पाहायला मिळाली. गणेशच्या बॅट मधून एक धाव आली. तदनंतर गणेश ऑन स्ट्राईकला पण सलामीवीरला गेलेला हा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु एक जुना एसटी रक्षक लोभेवाडी संघाचा तुम्ही पाहू शकाल शरद पाधीर तो जास्तीत जास्त जेव्हा जेव्हा त्याने एसटी रक्षकाच्या भूमिकेत काम केलंय तेव्हा तेव्हा मी तर म्हणेन तो क्लोज कीपरिंग पाहायला मिळते. इथे फटका दमदार आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार मिळतील. फलंदाज गणेशच्या बॅट मधनं येतोय हा दमदार चौका निवृत्तीच्या बॅट मधनं. या 4 या धावसंख्येने टीम जाऊन पोहोचले 23 धावावर. गरज असेल 11 धावसंख्येची जिंकण्यासाठी. त्या 11 धावा म्हणजे 2 मोठे फटके पाहायला मिळतील का निवृत्तीच्या बॅट मधनं. इथे रिव्हर्स अटेंड झेल सोडली जाते. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. नंतर पाहता पाहता घेतल्या जातील इथे 2 धावा. तिसरी धाव देखील पाहायला मिळेल का. नक्कीच 2च धावा घेतल्या जातील आणि 2 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॉल मात्र फार चांगला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. मी तर म्हणेन एक निर्धाव बॉलची सांगता. ही गोलंदाजी मी तर म्हणेन P1चा पहिल्या षटकामध्ये पाहिजे होती परंतु आपल्याला दुसरी गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. शॉर्ट बॉल आहे त्याला पुल केलंय. बॉल चाललाय एक्स्ट्रा बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून. चेंडू सीमा रेखा पार मिळतील 4 रन. तर दाबेवाडी संघाने तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच असेल दाबेवाडी संघ तयार राहायचं आपण इथे क्षेत्ररक्षणासाठी. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. साहिले गोलंदाजी ट्रॅकवर. मी पहिलाच उल्लेख केलाय लोभेवाडी गावचा उभरता सितारा चमकता तारा ज्यांची उल्लेख केला जातोय तो मी तर म्हणेन साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय अगदी कमी वयात देखील आपली गोलंदाजी अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर साहिलला तुम्ही पाहू शकाल. स्ट्राइक एंडवर फलंदाज गणेश. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली परंतु एसटी रक्षकाची चुकी आणि मी तर म्हणेन एक धाव घेतली जाईल. गोलंदाजी फार चांगली आहे. नक्कीच प्रत्येक बॉल चेंज ऑफ पेस मध्ये कशा प्रकारे व्हेरिएशन करतोय ते देखील पाहावं लागेल. 4 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राईकला असेल निवृत्ती. फक्त दिशा दिले बॉलला. त्या ठिकाणी बॉल फील्ड केला जातोय आणि घेतली जाईल एक चिक्की सिंगल कंप्लीट. एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावर. म्हणजेच 3 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय साहिलला पाहतोय. प्रयत्न चांगले केले तितकी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अगदी मी तर म्हणेन
अजून 1-2 वर्षात चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळेल यात शंका नाहीये. इथे फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. गणेश मात्र माघारी परततोय आणि नेक्स्ट फलंदाज तुम्ही पाहू शकाल सागर. इथे 3 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. त्या 3 धाबा सागर षटकार मारतो की चौकार हे देखील पाहावं लागेल. गरमागरम अंडा पाव देखील त्या ठिकाणी आहे. जाऊन आस्वाद घ्यायचे. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी विचार केला ना फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केलेत. मी पहिलेच म्हटलं होतं की साहिलची गोलंदाजी म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. भोपळेवाडी सारखा एक तगडा संघ आणि त्यांच्या विरोधात काय अफलातून गोलंदाजी केली जाते. इथे बॉल हवेत असेल. बॉल खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज होता. बॉल खाली होता परंतु सोडली जाते झेल आणि 1-2 धावा कंप्लीट. षटक संपतोय. एका धाव संख्येची गरज असेल. दीपक येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिली गोलंदाजी लोबेवाडी कामगार संघाकडून जर विचार केला ना सामना जिंकायचा होता तुम्हाला 33 धावा जर डिपेंड करायच्या होत्या तर दीपक साहिलला पहिली गोलंदाजी द्यायची होती. नेक्स्ट गोलंदाज दीपक. 3रा क्रमांकाचा गोलंदाज जर नरेशला वापरला असता तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत कुठेतरी पाहायला मिळाला असता. इथे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल निर्धाव बॉलची सांगता. उंची आहे जशी हाईट आहे तसे मात्र गोलंदाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. करणचा बंधू अगदी दीपक सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॉलिंग चांगली पाहायला मिळते. मी पहिलंच म्हटलं होतं की तुम्ही रणनीती जर वापरली असती तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत सामना पाहायला मिळाला असता यात शंका नाहीये. अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 1 धाव संख्येची गरज आहे. 2 बॉल डॉट आले. 3रा बॉल देखील डॉट केलाय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का अगदी पाहावं लागेल. जवळून सामना पाहावं लागेल. 3 बॉल डॉट केलेत. समोर फलंदाज आहे निवृत्ती सारखा एक फलंदाज आणि त्याला देखील 3 बॉल डॉट केलेत. इथे 4थ्या बॉलवर अगदी कडक प्रहार. भोपळेवाडी संघाचा ब्रँड चेंडू सीमा रेखा पार. मिळतील 6 धावा. वेल प्लेड टीम लोबेवाडी कामगार. चांगला खेळ दाखवला त्यामुळे तुमचं देखील मनापासून अभिनंदन. तसेच जिंकलेल्या टीमचं अगदी कौतुक. फार चांगलं दोन्ही संघाने खेळ केला आणि या ठिकाणी हात मिळवण्यासाठी आपण लाईनीत यायचंय. एक चांगलं आयोजन दमदार आयोजन बोरवाडी संघाच्या विरोधात. बोरवाडी संघाचं हे जे आयोजन आहे